बघा किती असं वातावरण आहे कोकणातलं. श्रीवर्धनला चाललोय की योगेश? हा श्रीवर्धनचा रस्ता आहे. श्रीवर्धन श्रीवर्धन योगेश बघा किती रस्ता एवढा आजूबाजूनं दाट असा आहे आणि मधून रस्ता आहे. हे रस्ता आहे श्रीवर्धनचा बघा. आत्ताच आम्ही एंट्री केली. हा डॅडी काय करायला तर पेट्रोल भरायला तर. हा तुला पाय दुखायलेत का मा? तुझे पाय दुखायले तर पेट्रोल भरलाय. आम्ही आता चाललोत आता श्रीवर्धन मध्ये. बाबू कोणती पाहिजे बेटा? ब्लॅक वाली. ब्लॅक नसते रे अशी. चॉकलेट पिस्ता वाली. चॉकलेट पिस्ता. पिस्ता नहीं, पिस्ता आइसक्रीम है, मलाई कुल्फी। चॉकलेट वाली. चॉकलेट वाली? चॉकलेट नहीं, पिस्ता है। पिस्ता है। पिस्ता वो है आइसक्रीम। इसमें डाल के देखिएगा दूसरा कौन सा होगा. पिस्ता है। हाँ दे दो एक दे दो. हे चालेल ना? हाँ द्या. कितीला आहे? 20 का। बाबू जेवण करणार आहे. पोटात गेलं तर बरं वाटेल. बघा योगेश समुद्रावर आल्या समुद्रावर आम्ही गेलो पण नाही. पहिलं इथं आईस्क्रीम घेऊन खातो आणि गर्दी बघा कशी एकाच याच्यावर. अजून तर भरपूर असं राहिले. आम्ही आल्याला पहिलं खातो काहीतरी त्याच्यानंतर मग चला आता आम्ही ना एक वडापाव खातो आणि समुद्रावर मग जातो. काय नाही खाल्लं, फक्त मॅगी आणि वडापावच खाल्ले. श्रीवर्धनची मॅगी, प्लेन मॅगी. हे बघा कोण काय बघतंय तर कोण काय बघतंय तर योगेश श्रीवर्धनच्या बीचवर ते सांगते डॅडीला. बघा कोळंबीकडे आलो आम्ही. दिव्याघर समुद्र आहे बरे का. कलर 31 केला असेल ना कस्टमर. बघा ही कोलंबी आहे. कोणी चिप्स खाता असेल तर कॅमेरा आहे बरोबर. हे दिव्याघरचं समुद्र नाही बरं काय श्रीवर्धनचा आहे. आणि एक कोलंबी आहे इथे बघा. ही पूर्ण गाडीच्या पार्टची बनवलेली आहे. एकदम पूर्ण अशी गाडीच्या पार्टची आहे पूर्ण. इकडे तर हा बघा श्रीवर्धनचा बीच आहे. खूप छान आहे पण आतमध्ये आम्ही नाही जाणार. तरी पण तुम्हाला मी दाखवते. खूप छान आहे. आपल्या तिकडच्या समुद्रासारखंच खूप छान आहे हा पण. आणि तिकडून हे आहे खेकडा आहे. खेकड्याकडून आपण समुद्रात जाऊ. योगेशला खेकडा बघायचा आहे त्यामुळे तिकडून पण आहे पाण्यामध्ये जाण्यासाठी. तर नक्की जाऊ. इथे खायला पण असं खूप छान भेटतं बरं का. मी वडापाव खाला खूप मस्त आहे. चला आता आम्ही खेकड्याकडे जायलो पण गाडीवर चाललो. हे 2 पॉईंट आहेत. इकडे एक पॉईंट आहे आणि तिकडे एक पॉईंट आहे. कोण हा दुसरा पॉईंट ना रे? हा हेच आहे खेकडा. हा आहे दुसरा पॉईंट. चल खेच आहे ना. मी डॅडीला सांगायला तर डॅडी माझं ऐकच ना. ते कशाचं झाड आहे? हा हे कुठे खेकणार आहे तुम्हाला दिसत नाही अजून. दाखव ना हे श्रीवर्धनचा दुसरा पॉइंट. याला कोणी चिंबोरी, मी तर खेकडाच म्हणते बरं का. तर हा खेकडा आहे. हा पूर्ण गाड्यांचा जो पार्ट असतो ना
त्या पार्कनी बनवलेला आहे पूर्ण बघू शकता. खूप असं म्हणजे छान वाटतं. गेल्या वर्षी खूप छान होतं, आता थोडासा कलर गेला असं वाटतं. हे गाड्यांच्या पार्ट्स आहे, जवळून दाखवते. हे बघा, आपल्या ज्या गाड्या असतात ना त्यांच्या पार्ट्स बनवलेला आहे हा. खूप छान बरं. हा, माझ्या बाबूला खूप आवडतो. हा श्रीवर्धनचा बीच आहे. मध्ये नाही जाणार आम्ही. डॅडी येतात रे तिकडून. ते गेलेत आईस्क्रीम आणायला, तर मग ते डॅडी येतील का नाही इकडे. तर खूप छान असं इथे ना श्रीवर्धनचं ना नाव टाकलेलं आहे बरं का. श्रीवर्धन असं नाव टाकलेलं आहे. प्लीज योग्याची पिकनिक आलती इथे. बरोबर हो, बरोबर. तुझी पिकनिक आलती इथं. ओके, चल खेळ आता. उद्या खेळ. कोणता खेळायचं तुला है ना? कसा आहे माझा हिरो सांगा. श्रीवर्धनच्या बीचवर जिम करतो है ना? हा, बरोबर. तेच जण मस्त. हळू चालवत असतात. बघा श्रीवर्धन बीच आहे. बघा कसं आहे. माझ्याकडे जास्त स्टोरेज नाही अजून मोबाईलमध्ये. श्रीवर्धन बीच आहे. चल बाळा, आता आपल्याला लय उशीर झालाय. चल माय आपल्याला उशीर होते. मग इकडे तुला माहिती आहे ना टायगर असतात. टायगर खेळ पटकन. मग योगेशला यायला तयारच नसतो. समुद्रावर आला की योगेश यायला तयार नसतो. माग न्यायचं. जायचंय ना आपल्याला आता. चला आम्ही जातो, कारण आपल्याला ना बाळा रस्त्याने टायगर असतात ना. तर आम्ही चाललो होतो श्रीवर्धनच्या बीच वरून. बेटा चल, रात्र झाली. चल चला. रस्त्याने आता समुद्राच्याच रस्त्याने चाललो. आणि आलतो ना तर तो वेगळा रस्ता होता है ना जाणारा. चला काय पारड की. आता योगेश पाठीमागं बसायचं म्हणते. तर आता आम्ही श्रीवर्धन सोडला आहे. तर बाय बाय, आता घरी भेटूत आपण. झोप आहे तर झोपेतून उठायला का बघा. बघा ना वातावरण किती छान.